पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आमने सामने. राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे आणि काँग्रेसचे अरविंद शिंदे भिडले. बाबूराव चांदेरे यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदेंचा हल्लाबोल. धुळे विमानतळावर मंत्री छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड. छगन भुजबळ कारने नाशिककडे रवाना. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरणासाठी आले होते भुजबळ. मालेगाव महापालिकेची वादळी महासभा. भाजप नगरसेवकांकडून महापौर उपमहापौरांना संविधानाची फोटो फ्रेम भेट. टिपू सुलतान फोटो प्रकरणी महासभेत गोंधळ. मालेगावच्या महापौरांना महापुरुषांच्या प्रतिमा भेट. शिवसेनेकडून नसरीन शेख यांच्या दालनात प्रतिमा दिली भेट. टिपू सुलतान फोटोच्या वादावरून दिली फ्रेम भेट. साताऱ्यात शिवजयंतीनिमित्त अघोरी नृत्याचा कार्यक्रम. नगर परिषदेकडून अघोरी नृत्याचा कार्यक्रम आयोजित. अघोरी नृत्याचा कार्यक्रम तातडीनं रद्द करा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी. लोकांच्या तक्रारी येऊ नयेत असं काम करा. पंचायत समिती सदस्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सल्ला. गौरी पालवे आत्महत्या प्रकरण. पती अनंत गर्जेच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण. 23 तारखेला सत्र न्यायालय निकाल देणार. माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदाकरिता सुनेत्रा पवारांची संचालक म्हणून बिनविरोध निवड. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन काय उपयोग होणार? पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांना द्यावे. चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना सल्ला. कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. परभणी महापौर सय्यद इक्बाल यांचा इशारा. महापौर सय्यद इक्बाल ॲक्शन मोडवर. सांगली जिल्हा परिषदेच्या भाजप गटनेते पदाची निवड पार पडली. सत्ता महायुतीची येणार असल्याचा विश्वास व्यक्त. पोलिसांनी मुलीला तत्काळ शोधून काढावं. आरोपींना अटक करून कारवाई करावी. भिगवणमधील घटनेचा गोपीचंद पडळकरांकडून निषेध. किल्ले शिवनेरी गडावर उद्या शासकीय शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार. हा शिवजन्म सोहळा मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत होणार. आम्ही खूप समाधानी. फेडेक्स मुंबईमध्ये. फेडेक्सने ठरवलं की मुंबईमध्ये गुंतवणूक करायची, तेव्हा समजलं मुंबई महाराष्ट्रात किती महत्वाचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मायदेशी रवाना. विमानतळावर आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला निरोप. मुलुंड मेट्रो अपघातानंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर व्यंगात्मक बॅनरबाजी. मनसेकडून निषेध नोंदवत विविध मागण्यांचा बॅनरमध्ये केला उल्लेख. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट. स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात राज ठाकरे शिंदेंमध्ये चर्चा. अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. बाजार समितीच्या धोरणात्मक निर्णयाबाबत विधान भवनातील उपाध्यक्षांच्या दालनात बैठक पार. आडतदारांचं हित लक्षात घेत पणन विभागाने अंमलबजावणी करावी. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या सूचना. कातळशिल्प संशोधनासाठी फडणवीस सरकारचा निर्णय. कातळशिल्प संशोधनासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन. 14 कोटी 62 लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची माहिती. आमदार रोहित पवारांना Z+ सुरक्षा द्या, त्यांच्या जीविताला धोका असू शकतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची फडणवीसांकडे मागणी. मुलुंड मेट्रो अपघातानंतर नागरिकांमध्ये भीती. बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांकडून भीती व्यक्त. आमदार कोटेचांनी केली मेट्रोच्या ठिकाणांची पाहणी. नवी मुंबईतील डान्सबार प्रकरणी नाना पटोलेंची प्रतिक्रिया. दारूपासून कमाई कशी होईल याकडे सरकारचं लक्ष. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करून सरकार तिजोरी भरतंय. नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल. जरांगेंवर टीका करताना नवनाथ वाघमारेंची जीभ घसरली. जरांगेंकडून मुंडेंसारख्या मोठ्या नेत्याचा एकेरी उल्लेख केला तर आम्ही मन्या म्हणणारच. नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य. वीरभाईंदरमध्ये राजकीय वादंग. नगरसेवक तारेन मेंडोसा यांचं सभागृहात आक्षेपार्ह वर्तन. सभागृहाचा अपमान केल्याचा विरोधी पक्षाचा आरोप. माफी मागण्याची मागणी. माजी महापौर विशाखा राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतली भेट. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे असण्याची शक्यता. भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब. तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकरांचं नाव निश्चित.
मुंबई महापालिकेतील सुधार समितीचा तिढा सुटला. सुधार समिती शिवसेनेच्या कोट्यात. शिंदे सेनेतून सुधार समिती अध्यक्षपदासाठी 2 नावं चर्चेत. अध्यक्षपदासाठी किरण लांडगे आणि संध्या दोशी यांची नावं चर्चेत. राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणूक होणार. राज्यसभेसाठी 5 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत. भाजप नेते प्रसाद लाड मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी घेतली राज ठाकरेंची भेट. 2023 मध्ये देशात 3,24,000 महिला मुली बेपत्ता. ठाकरेंच्या शिवसेनेची सोशल मीडियावर पोस्ट. महिला सुरक्षा फक्त मोदीजींच्या भाषणात, पण वास्तव वेगळंच. ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल. मीरा भाईंदर पालिकेच्या पहिल्या महासभेत गोंधळ. विरोधी पक्षाचे खाली बसून आंदोलन. नगरसेवकांनी सभागृहात नोंदवला निषेध. आसन व्यवस्थेत जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप. सोलापुरातील शरद पवारांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांची शिवसेनेशी जवळीक. भाजप विरुद्ध लढणारे शरद पवारांचे आमदार खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला सध्या 3 दिवसीय जीवाची मुंबई या सहलीवर. या महिलांची उद्या शिवतीर्थावर राज ठाकरेंशी भेट. पुणे स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिक्कामोर्तब. काँग्रेस इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष. आमचा एकत्र राहण्याचा सतत प्रयत्न. देश राज्याच्या विषयांवर वारंवार एकत्र येणं गरजेचं. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरात गटनोंदणीवेळी शिवसेनेची गटबाजी उघडकीस. संजय शिरसाट यांचे समर्थक 9 नगरसेवक उशिरा दाखल. शिवसेनेकडून मंत्री गणेश नाईक यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल अभियान. नवी मुंबईचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्याकडून पोलखोल. अहिल्यानगरमध्ये टिपू सुलतानच्या फोटोला दुग्धाभिषेक. मुस्लिम युवकांनी घातला दुग्धाभिषेक. सोलापुरात स्वीकृत नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया. आयुक्त कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार. अजित पवार विमान दुर्घटनेत डीजीसीए गप्प का? ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या मुद्द्यावर डीजीसीए कडून स्पष्टोक्ती का नाही? डीजीसीए कधी देणार स्पष्टीकरण? लोकशाही मराठीचे सवाल. अजितदादांच्या विमानाचे अनेक स्फोट झाले. विमान मुद्दाम आदळण्यात आल्याचा रोहित पवारांकडून संशय व्यक्त. विमान स्फोटाचं मुख्य कारण विमानातील अतिरिक्त इंधन. विमानातील फ्युएल टँक बद्दल शंका व्यक्त. टाकी फुल करून बारामतीकडे जाण्याचं कारण काय? रोहित पवारांचा सवाल. डीजीसीएच्या निकषांमध्ये कमी दृश्यमानता होती. कंपनीकडून खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम. रोहित पवारांकडून डिजिटल कागदपत्रांची माहिती. ब्लॅक बॉक्स जळण्याची शक्यता कमी असते. ब्लॅक बॉक्स जळला हे मॅनिप्युलेट करण्यासाठी सांगतात. अद्ययावत लॅब असताना ब्लॅक बॉक्सची तपासणी बाहेर का? रोहित पवारांचा सवाल. अजित पवारांच्या विमानाचे केवळ 85 तास बाकी होते. 5,000 ऐवजी 8,000 तास हे विमान उडलं. व्हीएसआरच्या विमानांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा. अकाउंटेबल मॅनेजरचं नाव साईटवरून डिलीट केलं. या मॅनेजरची चौकशी झाली का? डीजीसीएच्या नोटीसमध्ये सीसी अकाउंटेबल मॅनेजर, पण तो कुठे आहे? रोहित पवारांकडून सवाल उपस्थित. पायलट सुमित कपूरला कोणीही ब्लॅकमेल करून अपघात करायला लावला का? रोहित पवारांकडून संशय व्यक्त. व्हीएसआर कंपनीवर बंदी घालण्याची रोहित पवारांची मागणी. अपघातातील दोषींना वाचवलं जातंय का? रोहित पवारांचे सवाल. भाजपच्या ट्रोलरकडून महाराष्ट्रात काही मोठं घडणार असं ट्विट. दादांच्या अपघाताच्या 2 दिवसांपूर्वी ट्विट. 7 मिनिटात ट्विट डिलीट. रोहित पवारांची माहिती. चौकशी समितीत श्वेता सिंगला ठेवू नका. रोहित पवारांची मागणी. उड्डाणमंत्री नायडूंची भूमिका. व्हीएसआरच्या बाजूने झुकणारी. सत्तेतील बरेच लोक व्हीएसआरच्या मालक्याजवळचे. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? रोहित पवारांचा सवाल. मी घातपाताची शंका व्यक्त केल्यावर भाजपवाले मला ट्रोल का करतात? भाजप मला ट्रोल करत असल्यानं लोकांना वेगळी शंका. सुमित ठक्कर यांची पोस्ट दाखवत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. रोहित सिंगला शोधणं गरजेचं आहे. रोहित सिंगची माहिती इंटरनेटवरून गायब. विमान खरेदीसाठी पैसा कुणी दिला? रोहित पवारांचा सवाल. 2 दिवसात रिपोर्ट आला पाहिजे. सत्तेचा वापर करून चौकशी करा. प्राथमिक अहवाल द्या. रोहित पवारांची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरण. संशयितांची नार्को टेस्ट पूर्ण. संशयितांची ब्रेन मॅपिंग चाचणी पूर्ण.
पूर्ण झाली होती. नार्को टेस्टच्या अहवालाची प्रतीक्षा. अहवाल आल्यानंतर एसआयटी कडून मोठी कारवाई होण्याची शक्यता. बीडमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणं भोवलं. 2 महिन्यांपूर्वी शौर्य दिनाच्या निमित्तानं माथेफिरूची आक्षेपार्ह पोस्ट. स्थानिकांनी दिला चोप. मागायला लावली माफी. वाशिममधील सामूहिक कॉपी प्रकरण. 581 विद्यार्थ्यांवर सामूहिक कॉपी केल्याचा ठपका. शिक्षण विभागाची 581 विद्यार्थ्यांवर कारवाई. संतप्त पालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. भारत अमेरिका कृषी करार रद्द करा या मागणीकरता बीडमधील शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कराराचं दहन. तीव्र आंदोलनाचा इशारा. जालन्यातील डबका तांडा इथे 8 महिन्यांपासून विद्यार्थ्यांची उन्हाट शाळा. पावसामुळे वर्गखोली कोसळली. 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांवर उन्हात बसून शिकण्याची वेळ. नाशकात शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती. मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी महाराष्ट्राच्या गड किल्ल्यावर असलेलं पाणी आणण्यात आलं. विनायक भीमनवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष. लोकभवन इथे भीमनवार यांनी घेतली शपथ. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली शपथ. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित. फलटणमधील आंबेडकर चौक परिसरातील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई. भाजी विक्रेत्यांची अतिक्रमणं नगरपालिकेनं हटवली. नियोजन करून परवानगी दिली जाणार. फलटणचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांची माहिती. कराडच्या उंडाळेत 43वा माजी सैनिक मेळावा पार. सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार. कराडला निवडणूक भत्ता कोणाच्या घशात. 2200 ऐवजी केवळ 800 रुपये भत्ता न स्वीकारण्याचा शिक्षकांचा निर्णय. जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी पळ काढल्याची शिक्षकांची माहिती. मुंबई कोस्टल रोडवरील संगीत प्रयोगाला ब्रीच कँडी रहिवाशांचा विरोध. रहिवाशांच्या संघटनांचं मुख्यमंत्री पालिका आयुक्तांना पत्र. वरिष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याची आणि अपघाताचा धोका वाढण्याची भीती व्यक्त. छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण का. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा पोलिसांना नोटीस पाठवत सवाल. छत्रपती संभाजीनगरात आवाज करणाऱ्या बुलेट स्वारांवर कारवाई. 4 तासात 141 बुलेट स्वारांवर कारवाई. 1,43,000चा दंड वसूल. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी तापीची जलवाहिनी फुटली. पाईपलाईन फुटल्यानंतर 50 ते 60 फुटांपर्यंत पाण्याचे फवारे. लाखो लिटर पाणी वाया. HSRP नंबर प्लेट वाहनधारकांसाठी डोकेदुखी. सिंधुदुर्गात अनेक वाहनांच्या नंबर प्लेटवरील अक्षरं आणि अंक काही महिन्यातच पुसली जात असल्याचं समोर. यवतमाळमध्ये रेमंड युको डेनिम कामगारांचे MIDC परिसरात आमरण उपोषण. वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांकरता उपोषण. यवतमाळच्या किन्हीमध्ये आरो जलशुद्धीकरण यंत्राचं उद्घाटन. आमदार बाळासाहेब मांगुळकरांच्या हस्ते उद्घाटन. ग्रामविकासाच्या विविध कामांना सुरुवात. गोंदियात सडक अर्जुनी नगरपंचायतीतील नगरसेवकांचं आमरण उपोषण. प्रलंबित प्रश्नांवरून नगरसेवकांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. चंद्रपुरातील वादग्रस्त भिंतीचं प्रकरण. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून भिंत बांधल्याचा आरोप. भिंत उभारण्यासाठी आमदार किशोर जोरगेवारांनी निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप. पुणेकरांवरील करवाढ टळणार. पालिका प्रशासनानं 5% करवाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपच्या बैठकीत आयुक्तांचा प्रस्ताव नामंजूर करण्याचा निर्णय. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मोठी तयारी. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ लाईट शो आणि महाआरतीचं आयोजन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.